नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका ज्योत्स्ना राव आपल्या या यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संत एकनाथांची जी वाङ्मय संपदा आहे, त्यांनी लिहिलेली जी ग्रंथसंपदा आहे, त्यांनी जी वाङ्मय निर्मिती केलेली आहे, या ग्रंथसंपदेचं, या वाङ्मय निर्मितीचा आपण या व्हिडिओद्वारे थोडक्यात आढावा घेणार आहोत. यापूर्वी आपण संत एकनाथांचा जो जीवन परिचय आहे तो अल्प प्रमाणात करून घेतलेला आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत एकनाथांनी जी ग्रंथसंपदा लिहिलेली आहे, जे वाङ्मय निर्माण केलेलं आहे, त्या वाङ्मयाचा, त्या ग्रंथसंपदेचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथ यांनी वाङ्मय निर्मिती ज्या वाङ्मय संपदा म्हणजे ग्रंथसंपदा, ग्रंथांची निर्मिती करताना देशी भाषेत ग्रंथरचना करण्याची सवय लावली होती. त्यांनी म्हणजेच काय की ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली जी परंपरा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी जसं ज्ञानेश्वरी हा ग्रंथ मराठीतनं लिहायला सुरुवात केली, त्याचप्रमाणे संत एकनाथांनी देखील आपली जी ग्रंथसंपदा आहे ती मराठी भाषेमध्ये लिहिण्याची सुरुवात केलेली आहे. आणि ही जी परंपरा आहे, ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली परंपरा, पुढे नाथांनीही चालू ठेवली. भागवत संप्रदाय आणि साहित्य निर्मिती या बाबतीमध्ये नाथ म्हणजेच एकनाथ हे ज्ञानेश्वरांचे अवतार वाटतात आणि म्हणूनच त्यांना ज्ञानाचा एका म्हणून गौरविले जाते. त्यांना म्हणजेच संत एकनाथांना महाराष्ट्राचे नाथ म्हणून ओळखले जाते. हा जो कालखंड आहे, नाथांचा कालखंड, एकनाथांचा, या संत एकनाथांच्या काळामध्ये यादवांची राजवट संपून मुसलमानी अंमल चालू झालेला होता आणि त्यामुळे राजकारणात म्हणा किंवा व्यवहारात फारसी भाषेचा शिरकाव झालेला होता आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे संस्कृत भाषेचे अभिमानी पंडित होते, त्यांनी पुन्हा संस्कृत भाषेचेच वर्चस्व प्रस्थापित ते करीत होते आणि त्यामुळे मग हा संस्कृतचा वाढता प्रभाव, बरोबर, ह्यामुळे अशा काळामध्ये एकनाथांनी पुन्हा मराठी भाषेचा म्हणजेच देशी भाषेचा आग्रह धरला आणि मराठीमध्ये आणि प्रतिष्ठित अशा समाजातील वर्गाला त्यांनी पुन्हा मराठीकडे वळविले. एकनाथांनी भाषेमध्ये गांभीर्य, डौल, प्रौढपणा, विपुलता आणली. एकनाथपूर्वीच्या साहित्यामध्ये प्रामुख्याने शांतरस आणि भक्तिरस हेच प्रामुख्याने आपल्याला दिसायचे, परंतु एकनाथांनी आपल्या साहित्यामध्ये वीररस, करुणरस अशा अनेक रसांचा अनुभव वाचकांना दिला. मग हे जे संत एकनाथ आहेत, यांची जी वाङ्मय निर्मिती आहे किंवा यांची जी वाङ्मयाची रचना त्यांनी केलेली आहे, ही रचना एकंदरीत विपुल, विविध स्वरूपात आणि वैविध्यपूर्ण अशी आहे. त्यामध्ये भागवताच्या एकादश स्कंधावरील टीका, कथाग्रंथ, आख्याने, आध्यात्मिक प्रकरणे व अभंग, पदे, गवळणी, पौराणिक आख्याने, जोहार, भारुडे, अभंग, आरत्या असा अनेकांचा समावेश आहे. आणि त्यांची ही जी एकूण ग्रंथसंपदा आहे, एकूण वाङ्मयाची जी निर्मिती आहे, ती जवळजवळ एकूण संख्या 5 लाख भरेल इतकी आहे. तर ही जी त्यांची जी वाङ्मय निर्मिती आहे, ती त्यामध्ये ओवीबद्ध ग्रंथांची ओवी संख्याच जवळजवळ 60,000 आहे. त्यामध्ये बघा, ओवीबद्ध ग्रंथ म्हणजे ओवीबद्ध ग्रंथ कोणते आहेत तर चतुश्लोकी भागवत, त्यानंतर त्यांचे काही आध्यात्मिक प्रकरणे आहेत, भक्तिचरित्रे आहेत, एकनाथी भागवत आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, भावार्थ रामायण आणि अभंगांची गाथा व ही काय आहेत नाथांचे महत्त्वाची ग्रंथरचना होय. त्यांची ही जी वाङ्मय निर्मिती आहे, ही समाजाच्या विविध स्तरासाठी खूप महत्त्वाची आहे.
त्यामध्ये पंडित विद्वानांसाठी त्यांनी चतुर्श्लोकी भागवत लिहिले. चतुर्श्लोकी भागवत आणि एकनाथी भागवत हे त्यांनी विद्वान आणि पंडितांसाठी लिहिले. त्यानंतर मध्यमवर्गीयांसाठी त्यांनी रुक्मिणी स्वयंवर आणि भावार्थ रामायण हे लिहिले. आणि जो समाजातील तळागाळातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांनी भारुडे म्हणजेच भारुडांची रचना त्यांनी केलेली आहे. अशी ही नाथांची विविध स्तरावरील वाङ्मय निर्मिती आहे. जो भागवत संप्रदाय आहे, ह्या भागवत संप्रदायाची शिकवण समाजाच्या उच्चवर्णीयांपासून कनिष्ठ वर्गापर्यंत पोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नाथांनी आपल्या या वाङ्मयाद्वारे केलेले आहे. म्हणजेच हे सामाजिक म्हणजेच पूर्ण उच्चवर्णीयांपासून कनिष्ठ वर्गांपर्यंत त्यांनी केलेलं कार्य, महत्त्वपूर्ण कार्य हे आपल्या ग्रंथसंपदेपासून केलेलं आहे. नाथांची म्हणजे एकनाथांची विद्वत्ता, त्यांच्या अध्यात्मातील अधिकार आणि लोकहिताची त्यांची जी कळवळ आहे, या सर्व गोष्टींचे दर्शन आपल्यांना त्यांच्या वाङ्मयातून होते. त्यांच्या वाङ्मयाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी लेखन करत असताना, ह्या ग्रंथसंपदा जोपासत असताना, म्हणजेच की हे जे ग्रंथाची निर्मिती करताना त्यांनी प्रपंच आणि परमार्थ या दोघांचाही सुरेख मेळ घातलेला आहे. ते स्वतः कुटुंब वात्सल्य गृहस्थ होते आणि त्यामुळे प्रपंचामधल्या माणसाला झेपेल, आपलेसे वाटेल अशा प्रकारे त्यांनी अध्यात्माचा विचार मांडलेला आहे. मग त्यांची जी ग्रंथसंपदा आहे तर ती कुठली? तर पहिला त्यांचा ग्रंथ आहे चतुर्श्लोकी भागवत. नाथांची जी ग्रंथसंपदा आहे त्यामधला पहिला ग्रंथ आहे तो म्हणजे चतुर्श्लोकी भागवत. या ग्रंथामध्ये चतुर्श्लोकी भागवत या ग्रंथामध्ये एकनाथांचा हा जो ग्रंथ आहे चतुर्श्लोकी भागवत, हा एकनाथांचा पहिला टीका ग्रंथ आहे. म्हणजे एकनाथांचा पहिला टीका ग्रंथ म्हणजे चतुर्श्लोकी भागवत होय. या टीका ग्रंथाचे लेखन त्यांनी आपले गुरु जनार्दन स्वामी यांच्या आज्ञेनुसार पंचवटी येथे लिहिलेला हा ग्रंथ आहे. भागवताच्या दुसऱ्या स्कंधामधील 9व्या अध्यायातील 32 ते 35 अशा 4 श्लोकांवरील ही टीका आहे. आणि या ग्रंथाची ओवी संख्या 1036 एवढी आहे. या ग्रंथामध्ये सृष्टीरूपी मीच वशे हा सिद्धांत मांडलेला आहे. तसेच सर्वानुभूती भगवत भाव हीच माझी मुख्य भक्ती, हा भागवत संप्रदायाचा संदेश नाथांनी या ग्रंथातून दिलेला आहे. असा हा चतुर्श्लोकी भागवत. त्यानंतर नाथांचा दुसरा ग्रंथ म्हणजे एकनाथी भागवत. हा ग्रंथ म्हणजे भागवताच्या एकादश स्कंधावरील सर्वोच्च मराठी टीका म्हणून नाथांच्या या भागवत रचनेचे मोल अनन्य स्वरूपाचे आहे. भागवताच्या एकादश स्कंधावरील विस्तृत टीका विद्वत्तापूर्ण असून रसाळ व सुबोध अशी उतरली आहे. हा ग्रंथ 20,000 ओव्यांचा असून महत्त्वपूर्ण ग्रंथ होय. यामध्ये इसवी सन 1570 ते 1573 या 3 वर्षांचा कालखंड या ग्रंथाच्या लेखनासाठी लागलेला आहे. म्हणजेच हा ग्रंथ लिहिण्यासाठी एकूण 3 वर्षांचा अवधी लागलेला आहे. या ग्रंथामध्ये एकूण 31 अध्याय आहेत, तर ओवी संख्या 2000 असून हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण आणि उद्धव असा संवाद रूप हा ग्रंथ आहे. वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने या ग्रंथाचे महत्त्व ज्ञानेश्वरींच्या बरोबरीने मानले गेलेले आहे. या ग्रंथाची रचना काशी नगरीच्या वास्तव्यातच झालेली आहे. हा ग्रंथ मराठीतून लिहिला म्हणून प्रारंभी एकनाथांना
काशीच्या पंडितांकडून खूप विरोध होत होता. त्यांच्यावर ॲक्सेप्ट घेतले जात होते. मात्र ग्रंथ समाप्तीनंतर काशीच्या पंडितांनी एकनाथी भागवत हा जो ग्रंथ आहे, या ग्रंथाचे पालखीतून मिरवणूक काढून हा ग्रंथ मिरवत पैठण येथे आणला. त्यानंतर नाथांचा तिसरा ग्रंथ जो आहे म्हणजे रुक्मिणी स्वयंवर. कुठला? रुक्मिणी स्वयंवर. विद्यार्थी मित्रांनो, नाथांचे हे पहिले आख्यान काव्य भागवत स्कंधाच्या म्हणजेच भागवतातील मूळ 144 श्लोकांवरील एकनाथांनी 18 अध्यायामध्ये 1711 ओव्यांचे हे रसाळ असे आख्यान काव्य लिहिलेले आहे. या ग्रंथाची रचना काशी वास्तव्यातच इसवी सन 1571 मध्ये नाथांनी केलेली आहे. कृष्णभक्ती, अध्यात्मबोध व समाजचित्र या दृष्टीने हे काव्य खूप महत्त्वाचे आहे. या ग्रंथातील पहिल्या 7 अध्यायांमध्ये रुक्मिणी हरणाच्या कथा आलेल्या आहेत, तर पुढील 6 अध्यायांमध्ये युद्धवर्णने नाथांनी वर्णन केलेले आहेत आणि शेवटच्या 5 अध्यायामध्ये विवाह समारंभाचे जे वर्णन आहे ते केलेलं आहे. एकंदरीत काय तर रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथामध्ये एकनाथकालीन विवाह सोहळ्याचे सविस्तर वर्णन या स्वयंवर काव्यात आलेले आहे. त्यामुळे 16व्या शतकातील महाराष्ट्र संस्कृतीचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. विवाहविषयक चालीरीतीत रुखवत, सप्तपदी, कंकणबंधन, वराती समोर कुळवंतनीचा नाच इत्यादीचे वर्णन सदर ग्रंथात आलेले आहे. संत एकनाथांचा चौथा ग्रंथ आहे तो म्हणजे भावार्थ रामायण. या ठिकाणी नाथांचा असं म्हटलं जातं की भावार्थ रामायण हा नाथांचा शेवटचा ग्रंथ म्हणून ओळखला जातो. हा ग्रंथ भावार्थ रामायण हा ग्रंथ म्हणजे रामायणावरची मराठीतील ही पहिलीच विस्तृत रचना म्हणून ओळखली जाते. कृष्णकथा गायल्यानंतर नाथांना रामकथा गावयाची इच्छा निर्माण झाली आणि त्यातूनच त्यांनी भावार्थ रामायणाची निर्मिती केलेली आहे. या ग्रंथामध्ये एकूण 297 अध्याय असून 40,000 ओव्या आहेत. पहिली 5 जी कांडे आहेत ती पहिली 5 कांडे आणि 6व्याच्या 44 अध्यायांचे लेखन झाल्यानंतर इसवी सन 1599 मध्ये नाथांचे निधन झाले. म्हणजे हा ग्रंथ अपूर्ण असतानाच नाथ संत एकनाथ निजधामास गेले, म्हणजेच काय तर त्यांचे निधन झाले. त्यानंतर उरलेले जे 48 अध्याय आहेत आणि शेवटचे जे 7वे कांड आहे ते नाथांचे एकनिष्ठ शिष्य गायबा याने लिहून पूर्ण केलेलं आहे. या ग्रंथामध्ये नाथांनी आपल्याला अध्यात्म विचार सलगपणे सांगितलेले आहेत. तसेच अध्यात्माबरोबरच म्हणजे आध्यात्मिक बोधाबरोबरच नाथांनी राजकीय व सामाजिक हेतू मनासमोर ठेवून ही रामकथा गायलेली आहे. तसेच राम आणि सीता यांचे वर्णन करताना नाथांनी जीव आणि जीवन असे रूपक देखील सांगितलेली आहेत. या पद्धतीने हा त्यांचा शेवटचा ग्रंथ म्हणून नावारूपास आलेला आहे, तो म्हणजे भावार्थ रामायण. त्यानंतर नाथांनी केलेली 5वी रचना म्हणजे पुढचा त्यांचा जो ग्रंथसंपदा आहे ती म्हणजे नाथांची स्फुटरचना. नाथांनी आपल्या स्फुटरचनेमध्ये शंकराचार्यांच्या हस्तमलक, शुकाष्ट टीका, स्वात्मसुख, आनंदलहरी, गीतासार, चिरंजीव पदादी प्रकरणांवर नाथांनी जी अध्यात्मक प्रकरणे लिहिलेली आहेत. या पद्य प्रकरणांची ओवी संख्या सुमारे 4000 एवढे आहे. त्यामध्ये अर्जदास्त, अर्जाचा जाब, अभयपत्र, ताकीदपत्र, जाबचिठ्ठी, कौलपत्र, महार आदी गद्य स्फुट प्रकरणेही नाथांनी लिहिलेली आहेत. ही एकंदरीत नाथांची स्फुट प्रकरणे
रचना आहेत. त्यानंतर आपण नाथांच्या शेवटच्या ज्या रचना आहेत त्यामध्ये भारुडे, गवळणी, अभंग व पदे ह्यांचा समावेश होत आहे. नाथांचा भारुड हा जो रचना प्रकार आहे अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांची उपलब्ध जी भारुडे आहेत ती जवळजवळ 300 असून त्यामध्ये सुमारे 100-125 विषय आलेले आहेत. त्यात गोंधळी, वासुदेव, कोल्हाटीन, कुंटीन, मुरळी विविध रूपातून ते समाजाशी बोलतात. शक्य त्या सर्व पातळ्यांवरून समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाण्याचा आणि आपला भक्तिविचार त्यांना त्यांच्या भाषेत समजावून सांगण्याचा त्यांचा हा प्रयत्न अतिशय परिणामकारक असा आहे. सर्वसामान्यपणे खेडूत मनाला ज्यांच्याविषयी कुतूहल आहे त्या भूमिकेतून संत एकनाथ त्यांच्या जवळ गेलेले आहेत आणि ही बहुरूढ असलेली भारुडे एकाच वेळी त्यांनी तत्वविचार सांगणारी, लोकशिक्षण करणारी आणि समाजावरील करुणेने भावचिंब झालेली दिसतात. नाथांची भारुडे जशी लोकप्रिय ठरली तशा त्यांच्या गवळणी, अभंग व पदे या रचनाही अतिशय लोकप्रिय ठरलेल्या आहेत. किंबहुना भारुडापेक्षाही नाथांच्या या रचना अधिक लोकप्रिय ठरलेल्या आहेत. नाथांची ही जी रचना आहे ती आकलन सुलभ व पठन सुलभ असल्याने हरिदास व कीर्तनकारांना तिची चांगलीच सोय उपलब्ध झालेली आहे. अशा प्रकारे नाथांच्या वाङ्मयाचा मागोवा घेत असताना त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख आपल्यासमोर उभा राहतो व खऱ्या अर्थाने त्यांना जे लोकशिक्षक म्हणून ओळखले जाते ते सार्थ ठरते. या पद्धतीने आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संत एकनाथांची जी वाङ्मयी संपदा आहे, जी ग्रंथ संपदा आहे ती या ठिकाणी अभ्यासलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.